नमस्कार, मी रश्मी. देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरात शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी रामलल्लाची आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची सपत्नीक आरती केली. यावेळी महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत हे देखील आपल्या कुटुंबासह उपस्थित होते. यावेळी रांगोळीच्या माध्यमातून राम मंदिराची प्रतिमा साकारत बाळासाहेबांची स्वप्नपूर्ती झाल्याचे चित्र काढण्यात आलं. काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील व पत्नी वर्षा पाटील हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचे संकेत. कन्या डॉक्टर केतकी पाटील हिचा बुधवारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची डॉक्टर उल्हास पाटील यांची माहिती. काँग्रेसमधील एकाधिकारशाहीवर व्यक्त केली नाराजी. गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी. आज पहाटेपासून संथ गतीने पाऊस सुरू होता. अवकाळी पावसामुळे गहू हरभरा पिकाला फटका बसण्याची शक्यता. नागपुरातील 2 कुख्यात गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात. आरोपींकडून 2 पिस्तूल आणि 60 कारतूस जप्त. नौशाद अन्सारी, मोहम्मद शाकीर, राहणार हसनबाग अशी अटकेतील आरोपींची नावे. आरोपीविरुद्ध विविध कलमांमध्ये गुन्हा नोंदवून न्यायालयात हजर करण्यात आले. रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत बुलढाण्यात हेल्मेट रॅलीचे आयोजन. जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या हस्ते हेल्मेट रॅलीला हिरवी झेंडी. दुचाकी चालकांनी हेल्मेटचा वापर करावा व वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांचे आवाहन. आज नाशकात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या राज्यव्यापी अधिवेशनाला सुरुवात. आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. त्यांना अभिवादन करून अधिवेशनाला सुरुवात. उद्धव ठाकरे गटाचे सर्व महत्त्वाचे नेते अधिवेशन स्थळी दाखल. नागपूरच्या वेरायटी चौकात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन. अंगणवाडी सेविकांनी वेरायटी चौकातील 4 बाजूने घेराव घातला असून या रस्त्याने येणारी वाहतूक कोलमडली आहे. अंगणवाडी सेविकांचे आपल्या विविध मागण्या घेऊन आंदोलन सुरू असून सरकार त्यावर तोडगा काढत नसल्याने अंगणवाडी सेविकांनी आता आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहावयास मिळत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे पुण्यात जंगी स्वागत. असंख्य महिला व पुरुष समाज बांधवांनी हारफुलांनी जरांगे पाटलांचे केले स्वागत. ईव्हीएम विरोधात चंद्रपुरात आक्रोश आंदोलन. नागपुरातील इंडिया आघाडीतील पक्षाचा सहभाग. चंद्रपुरातील जटपुरा गेट जवळ ईव्हीएम हटाव आंदोलन. देशातील महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या इत्यादी प्रश्नावरून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. 2 महिन्याचा पगार थकल्याने घाटी रुग्णालयातील परिचारकांचे लक्षवेधी आंदोलन. गेल्या 2 महिन्यापासून पगार नसल्यामुळे ईएमआय थकला. याचबरोबर हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.